परचेस अ मशीन ऑन 1 जानेवारी 2015. अजय इंडस्ट्रीज आहे, तिने एक मशिनरी परचेस केलेली आहे 1 जानेवारी 2015ला. पुढे सांगितलेलं आहे कॉस्टिंग रुपीज 28,200 अँड स्पेंट रुपीज 1,800 ऑन इट्स इन्स्टॉलेशन. आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही जी मशिनरी आहे तिची किंमत काय आहे तर 28,200 रुपये तिची किंमत आहे आणि 1,800 रुपये त्याला प्रतिस्थापना व्यय आहे. ओके, ते इन्स्टॉल करण्यासाठी तेवढा खर्च आलेला आहे. म्हणजे दोन्ही मिळून आपलं काय आहे तर ओरिजिनल कॉस्ट राहील. पुढे सांगितलेलं आहे इट इज एस्टिमेटेड दॅट धिस मशीन विल लास्ट फॉर 10 years अँड इट्स स्क्रॅप व्हॅल्यू ॲट द एंड ऑफ इट्स लाईफ विल बी रुपीज 2,000. आणि आपल्याला सांगितलेलं आहे या मशिनरीचं अनुमानित आयुष्य जे आहे ते 10 वर्षे आहे आणि 10 वर्षानंतर तिची जी किंमत आहे भंगाराची त्याची किंमत आहे 2,000 रुपये. द बुक्स आर क्लोज ऑन 31 डिसेंबर एव्हरी इयर. आपल्याला सांगितलेलं आपण ही जी कंपनी आहे ती 31 डिसेंबर रोजी आपली पुस्तकं काय करतात बंद करतात. पुढे सांगितलेलं आहे गिव्ह द मशिनरी अकाउंट फॉर 5th year. आणि आपल्याला 5 वर्षासाठी आपल्याला फक्त मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे. ओके, आता मशिनरी अकाउंट तयार करण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, पहिले आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की आपलं जे इयर आहे फायनान्शियल इयर राहते 1 एप्रिल 2000 जे काय असेल ते 1 एप्रिल ते 31 मार्च समजा. ओके, परंतु आता इथं जे आहे आपल्याला सांगितलं की आपण 31 डिसेंबर रोजी आपले बुक क्लोज करतो. म्हणजे या दिवशी आपला हिशोब काय होते पूर्ण संपते. म्हणून आपलं इयर जे राहील ते 1 जानेवारी ते 31 डिसेंबर राहील हे ध्यानात ठेवायचं आहे. हे मधात कोणतेही आपल्याला चेंज करून देऊ शकते. ओके, नाहीतर मग आपण 31 मार्चच गृहीत धरलं तर मग कधी कधी चुका होऊ शकतात. कधी कधी मधातले पण वर्ष देऊ शकते, जुलै देऊ शकते, सप्टेंबर ऑक्टोबर देऊ शकते. असं काही जरी दिलं तर ते व्यवस्थित वाचायचं की आपले बुक आपण केव्हा क्लोज करतो हे डेट इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे त्यावरून आपल्याला समजते की वर्ष सुरू केव्हा होते. आता आपण काय केलेलं आहे इथं तारीख दिलेली आहे आपल्याला 1 जानेवारी 2015ला आपण मशिनरी घेतलेली आहे आणि असं कोणत्याही प्रकारचं आपल्याला डिप्रिसिएशनचा रेट दिलेला नाही की कोणत्या पद्धतीनं आकारा वगैरे असं सुद्धा दिलेलं नाही. असं जर असेल तर आपण काय करतो हा फॉर्म्युला यूज करतो, फॉर्म्युलानुसार डिप्रिसिएशनची अमाऊंट करतो आणि आपण समजतो की हे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडचं प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे, दरवर्षी आपल्याला सेम डिप्रिसिएशन करायचं आहे. आता आपल्याला काय दिलेलं आहे ओरिजिनल कॉस्ट दिलेलं आहे. ओरिजिनल कॉस्ट काय करू आपण जो काही आपल्याला कॉस्ट आलेला आहे मशिनरी परचेस केलेली ती मशिनरीची प्राईस घेऊ, त्याच्यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेस काय आलेला आहे तो घेऊ आणि त्याच्यातून मायनस काय करू आपलं स्क्रॅप व्हॅल्यू करू. ओके, त्यानंतर आपण डिवायडेड काय करायचं आहे आपल्याला जेवढे काही इयर दिलेले आहे तेवढे इयर इस्टिमेटेड लाईफ ऑफ मशिनरी तर ती आहे 10 years. त्या पद्धतीनं आपलं डिप्रिसिएशन किती आलेलं आहे 2,800. दरवर्षी आपल्याला डिप्रिसिएशन आकारायचं आहे 2,800. ओके, आता आपल्याला काय विचारलं आहे 5 वर्षासाठी मशिनरी अकाउंट विचारलेलं आहे. 5 वर्षासाठी काय विचारलेलं आहे मशिनरी अकाउंट तयार करायचं आहे. तुम्ही फोटोच्या भानगडीत पडू नका, तुम्ही लिहित चला. हो, ही मशिनरी अकाउंट. ओके, आता मशिनरी अकाउंटमध्ये काय लिहायचं आहे हे ध्यानात ठेवायचं आहे. आता जरी तुम्ही जर्नल एंट्री केल्या नाही आणि त्यानंतरही तुमच्या जर निवड डायरेक्ट मशिनरी अकाउंट विचारतात कधी कधी, मग तुम्हाला प्रत्येकाच्या जर्नल एंट्री केल्याशिवाय जर असं अकाउंट करता आलं नाही तर चालेल का नाही, तर तुम्हाला डायरेक्टली सुद्धा मशिनरी अकाउंट तयार करता आलं पाहिजे. आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे की मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहितो आपण, तर मशिनरी अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो आपण जे काय आपण खरेदी केली असेल परचेस केलं असेल तर ते परचेस. ओके, त्यानंतर काय लिहितो आपण इकडे परचेस लिहितो म्हणजे सेल्स कोणत्या साईडला राहील विरुद्ध बाजूला. ओके, त्यानंतर डिप्रिसिएशन क्रेडिट साईडला लिहितो आपण. ओके, डिप्रिसिएशन हा एक प्रकारचा कॉस्ट आहे. ओके, एक प्रकारचा लॉस असते, तर लॉस कोणत्या साईडला लिहितो आपण क्रेडिट साईडला. म्हणजेच त्या अर्थी जर आपण एखादी मशिनरी जर सेल्स केली असेल आणि त्याच्यावर जर आपल्याला लॉस झाला असेल तर तो लॉस कोणत्या साईडला लिहायचा आहे आपल्याला क्रेडिट साईडला, आणि जर प्रॉफिट झाला असेल तर
डेबिट साईडला, एवढं ध्यानात ठेवायचं. बाकी याच्यामध्ये कोणतेही असे पदं राहत नाही. डिप्रिशिएशन, परचेस, सेल्स आणि त्याच्यावरचा लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल, एवढेच फक्त पदं असतात. ओके. आता इथं आपल्याला डेट इम्पॉर्टंट असते. डेट लिहिताना एक ध्यानात ठेवायचं आहे, पहिल्यांदा इयर लिहायचं 2015. आता दोन्ही साईडला 2015च राहील, कारण वर्ष एकच राहते, जानेवारी टू डिसेंबर. आपण केली मशिनरी परचेस, काय नावानं करायचं आहे, टू बँक अकाउंट. इथं ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं परचेस म्हणून. ओके. हे केली आपण परचेस 28,200. त्यानंतर याच तारखेला पुन्हा आपण काय केलं, इन्स्टॉलेशनचा चार्जेस दिलेला आहे टू बँक अकाउंट. इथे लिहायचं इन्स्टॉलेशन. हे केलेलं आहे आपण 1,800. याची जर आपण टोटल पाहिली, हे टोटल आपण नंतर करू. ओके. पहिले आपल्याला करायचं आहे, पहिल्या वर्षी डिप्रिशिएशन चार्ज करायचं आहे, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके. आता हा घसारा आकारताना आपल्याला करायचं आहे, कोणत्या तारखेला आकारू आपण, डिसेंबर 31 बाय डिप्रिशिएशन अकाउंट. आता डिप्रिशिएशनची आपण अमाऊंट काढलेली आहे, किती आली होती आपली अमाऊंट, दरवर्षी आपण 2,800 डिप्रिशिएशन आकारणार आहोत. ओके. आणि त्यानंतर आपल्याला बॅलन्स काढून दाखवायचं आहे की या तारखेला आपलं बॅलन्स किती आहे आणि ते पुढच्या वर्षासाठी ट्रान्सफर करायचं आहे. बाय बॅलन्स CD. किती येते बॅलन्स, पहिले याची टोटल करा, किती येते, 30,000. दोन्ही साईडला आपण 30,000 टोटल लिहून टाकू. आणि 30,000तून 2,800 रुपये गेले, किती राहिले, 27,200. ओके. पुन्हा हे बॅलन्स आपण इथे खाली आणून दाखवू. दुसऱ्या वर्षी 2016मध्ये जानेवारी 1 टू बॅलन्स BD. $27,200. ओके. हे झालं आपलं पहिलं वर्ष संपलं. आता असं 5 वर्षासाठी आपल्याला डिप्रिशिएशन आकारायचं आहे. यामध्ये असं कोणतंही बाकीचं असं ट्रान्झॅक्शन दिलेलं नाही की मधात काही चेंज करायचं आहे म्हणून. आपल्याला दरवर्षी डिप्रिशिएशन आकारायचं, बॅलन्स काढायचं आणि 5 वर्षानंतर आपलं जे काही राहील ते शिल्लक आपल्याला इथे दिसेल. आणि जर 10 वर्षापर्यंत जर आपण डिप्रिशिएशन आकारलं तर शेवटची शिल्लक आपल्याला किती दिसेल, तर 2,000 रुपये. 10 वर्षे जेव्हा आपण डिप्रिशिएशन आकारू, कारण आपल्या मशिनरीचं आयुष्य दिलेलं आहे 10 वर्षे. 10 वर्षापर्यंत जर आपण डिप्रिशिएशन आकारलं तर 10 वर्षानंतर त्याची शेवटचं जे बॅलन्स आहे ते 2,000 रुपये उरेल, जे की स्क्रॅप व्हॅल्यू म्हणून राहील. आता आपल्याला इथं 5 वर्षासाठी सांगितलेलं आहे. ओके. तर 5 वर्षासाठी डिप्रिशिएशन आकारायचं आहे. 2016मध्ये आकारायचं आहे, डिसेंबर 31 बाय बॅलन्स बाय डिप्रिशिएशन. बाय डिप्रिशिएशन अकाउंट पुन्हा किती आकारायचं आहे, 2,800. डिसेंबर 31 बाय बॅलन्स C. किती राहते बॅलन्स सांगा, $24,000. बस असं बॅलन्स काढायचं आहे, बाकी काही नाही याच्यामध्ये. मार्किंग करताना ते व्यवस्थित तुम्ही डिप्रिशिएशनची अमाऊंट काढली का नाही ते पाहतात. बॅलन्सला सहसा मार्क देत नाहीत चेक करताना. फक्त डिप्रिशिएशनची अमाऊंट, बँक अकाउंटमध्ये जेवढी अमाऊंट आहे ते, त्यानंतर तुम्ही प्रॉफिट वगैरे काढायचं असेल, सेलिंग प्राईस वगैरे काढायची असेल, जे कठीण गोष्टी आहेत त्याला ते मार्क देतात. या टोटलला वगैरे मार्क देत नाहीत. ओके. पण तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, कुठे इथं लिहायचं कुठे तिथं लिहायचं असं करायचं नाही आहे. ओके. एका लाईनमध्येच आपल्याला क्लोज करायचं आहे आपलं अकाउंट दरवर्षी, एकाच लाईनमध्ये. आणि प्रत्येक वर्षाचं वेगवेगळीची आखणी करण्याची आपल्याला गरज नसते, एकाच याच्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असते. ओके. आणि याचं आपल्याला डिप्रिशिएशन अकाउंट करायचं आहे. डिप्रिशिएशन अकाउंट करताना काय करायचं असते, त्याच्यामध्ये 2च पद असते की आपला जो डिप्रिशिएशन आहे हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. ओके.
आणि ट्रान्सफर करताना आपण काय लिहितो, तुम्ही आता पहिले डिप्रिशिएशन अकाउंट बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये फक्त ही अमाऊंट येईल, फक्त दरवर्षी आपण डिप्रिशिएशन किती चार्ज केलेलं आहे तेवढाच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे, बस बाकी काही नाही. आता पुढे घ्यायची गरज आहे का याला, नाही, बस हे 5 वर्षापर्यंत आकारायचं आहे. असेच पद राहील, बॅलन्स, डिप्रिशिएशन, बॅलन्स सी डी, पुन्हा तो बॅलन्स इकडे आणायचा आहे, पुन्हा डिप्रिशिएशन आकारायचं आहे. ओके. आता याच्यात जर जर्नल एंट्री जर करायच्या असाल तर जर्नल एंट्री किती होतील, पहिली या दोन्हीची कंबाईन एंट्री करायची आहे तुम्हाला जर्नल एंट्री करताना. ओके. तुम्ही मशिनरी परचेस केली आणि इन्स्टॉलेशन चार्ज केलेलं आहे, याची तुम्हाला पहिली एंट्री करायची आहे. दुसरी एंट्री तुम्हाला करायची आहे, डिप्रिशिएशन आकारायचे आहे आणि लगेच ते ट्रान्सफर करून दाखवायचं आहे. अशा 3 एंट्र्या होतील. त्यानंतर प्रत्येकाच्या शेवटी 2-2 एंट्र्या करायच्या, डिप्रिशिएशन आकारायचं